आज के दिन का यह 8वां मुकाबला है। पहले दौर का अंतिम मुकाबला यहाँ से नजर आएगा। जंक्शन बनाम डीजी पोपेटा कंस्ट्रक्शन 11 के बीच में टॉस जीता है टीम जंक्शन 11 ने और पहले फील्डिंग करने का फैसला लिया है। बल्लेबाजी करते समय डीजी पोपेटा कंस्ट्रक्शन 11 टीम जरूर यहाँ से नजर आएगी। बल्लेबाजी मार्ग पर सलामी बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए स्ट्राइक रेंज के ऊपर विराट पोपेटा और नॉन स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज नजर आते हुए सचिन पोपेटा। दो आरंभिक बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए जंक्शन 11 टीम की ओर से गेंदबाज आते हुए संजोग। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए संजोग यहां से नजर आते हुए इसके बाद जरूर सुपर 8 के मुकाबले जरूर खेले जाएंगे। 16 टीमें खेल रही है। उसके बाद यह मुकाबला होने के बाद 8 टीमें बचेगी और उस 8वें टीम में से पहला मुकाबला रॉयल बी बनाम लेट राहुल भाई 11 के बीच में इसके बाद मुकाबला होगा। इसको भी ध्यान में रखना है। तो अंपायर की भूमिका में नजर आते हुए सनी मेन अंपायर। गेंदबाजी मार्ग पर आते हुए संजोग पहली गेंद का सामना करेंगे बल्लेबाज विराट पोपेटा। विराट और सचिन काफी बड़े नाम है अंतरराष्ट्रीय क्रिकेट के, लेकिन ये कोलंबोली के दोनों खिलाड़ी विराट और सचिन नजर आते हुए। पहली गेंद जहां पर स्लोवर वन फेंकने की कोशिश, अंपायर का इशारा था वाइड का। वाइड के साथ शुरुआत होती हुई टीम डीजी पोपेटा 11 कंस्ट्रक्शन की 1 रन स्कोर कार्ड के ऊपर। इनिंग की शुरुआत यहां पर वाइड के साथ होती हुई। फिर एक बार गेंदबाज तैयार। इस बार देखिए हेलीकॉप्टर खेलने की कोशिश वहां पर थी, अपील जरूर हो रही थी वहां पर, लेकिन अंपायर ने तुरंत नकारा। एक गेंद की समाप्ति, स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 1 रन टीम डीजी पोपेटा कंस्ट्रक्शन 11 टीम की नजर आती हुई। जंक्शन 11 पहले फील्डिंग करते हुए नजर आ रहे। आज के दिन में जरूर काफी कड़े मुकाबले देखने को मिले। इस बार देखिए गेंद हवा में नजर आती हुई, सिंगल रन पूरा किया। दूसरे की कोशिश वहां पर खिलाड़ी है, लेकिन काफी स्लिप होते हुए नजर आए। इस गेंद के ऊपर रन मिलते हुए 2 और 2 की मदद से टोटल आगे बढ़ते हुए रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर पहुंचती हुई 3 रन। 2 गेंदों का खेल जरूर यहां पर समाप्त होता हुआ। स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 3, 2 गेंदों का खेल समाप्त होता हुआ। गेंदबाज संजोग काफी अच्छी गेंदबाजी करते हुए। पिछले मुकाबले में काफी बढ़िया बल्लेबाजी वहां पर नजर आई थी सुहास करे द्वारा। निजी 50 रन पूरे किए थे। इस मुकाबले में देखिए गेंद हवा में नजर आती हुई, लेकिन जाएगी गेंद लॉन्ग ऑन के ऊपर से सीमा रेखा के बाहर। बल्लेबाज की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 9 रन। अब शुरुआत होती हुई नजर आ रही है टीम डीजी पोपेटा 11 टीम की। यहां से काफी अच्छी गेंदबाजी, स्लोवर वन फेंका, यहां से जरूर डॉट गेंद ही नजर आती हुई। कुल टोटल 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। ओवर नंबर पहला जारी है। अगर बात की जाए तो सुबह के सत्र से जैसे जैसे मुकाबले आगे बढ़ रहे हैं वैसे वैसे रनों की टोटल भी बढ़ती जा रही है। पहले मुकाबले में 36 बने थे, दूसरे मुकाबले में 48 बने, तीसरा मुकाबला जरूर 63 रन बनाने थे। चौथे मुकाबले की बात करेंगे तो वहां पर जरूर रन डिपेंड करते हुए नजर आई थी टीम आर्यंस 11। इस बार देखिए लोअर फुल टॉस गेंद थी, अच्छी फील्डिंग वहां पर, सिंगल रन इस गेंद के ऊपर नजर आती हुई। विकी पाटिल गेंद के नीचे थे, वहां पर सिंगल की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ। कुल टोटल पहुंचता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 10 रन। 5 गेंदों की समाप्ति हुई, 10 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये रबर बॉल की टूर्नामेंट है, यहाँ पर 10 रन यानी कि एक अच्छा ओवर कहा जा सकता है अभी तक अगर बात की जाए तो। गेंदबाज संजोग का स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज सचिन पोपेटा नजर आते हुए। संजोग की ये गेंद सचिन के लिए बिल्कुल
दो खिलाड़ियों के जरूर बीच में तालमेल वहां पर बिगड़ा था। यहाँ से डॉट गेंद की हुई समाप्ति, ओवर नंबर पहला समाप्त होता हुआ, स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए बगैर नुकसान 10 रन। डीजे ओवर नंबर दूसरा फेंकने के लिए गेंदबाज रोशन पाटिल, स्ट्राइकर एंड के ऊपर विराट है, जिनके बल्ले से एक काफी लंबा छक्का हमें देखने को मिला था। पहले ओवर का खेल समाप्त हुआ, 10 रन स्कोर कार्ड के ऊपर। दूसरा ओवर फेंकने के लिए रोशन पाटिल तैयार, राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए। इस बार देखिए गेंद काफी उछाल भरी थी, अंपायर का इशारा था वह वाइड का। अतिरिक्त रन के साथ टोटल पहुंचते हुए 11 रनों के ऊपर। इस खिलाड़ी की बात करेंगे रोशन पाटिल की, तो तोंड्रे इस गांव से बिलोंग करने वाले ये खिलाड़ी है, लेकिन इस खिलाड़ी की खासियत है कि तोंड्रे गांव में गेंदबाजी के तौर पर मैन ऑफ द सीरीज की बाइक लाने वाले ये पहले खिलाड़ी है। काफी अच्छे वहां पर गेंदबाजी करते हुए नजर आए थे। इस बार अंपायर का इशारा था वह वाइड का, वाइड के साथ अतिरिक्त रन मिलती हुई टीम की टोटल रन संख्या 12 रन स्कोर कार्ड के ऊपर नजर आते हुए। जैसे ही तोंड्रे गांव का मैंने जिक्र किया, विश्वास पाटिल रायगढ़ का टाइगर, कौन भूलेगा उस खिलाड़ी को। उसी खिलाड़ी ने जरूर 6 गेंदों में 6 रन इसी मैदान के ऊपर भी लगाए थे। काफी नामचीन खिलाड़ी। इस बार देखिए अच्छी गेंदबाजी करते हुए रोशन पाटिल, टॉट गेंद का इशारा था वह। कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर 12 रन यहां से लगते हुए नजर आ रहे हैं। ओवर नंबर दूसरा यहां से जारी है रोशन का। स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज विराट पोपेटा, जो अभी तक अगर बात करेंगे 6 गेंदों में 9 रन बनाते हुए, तो सचिन जो एक गेंद में 0 रन बनाते हुए नजर आ रहे हैं। फिर एक बार गेंदबाज रोशन तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। काफी तगड़ा रनअप है इस खिलाड़ी का। थोड़े से फंबल नजर आते हुए अंपायर द्वारा डेड बॉल करार दिया। अभी तक अगर बात की जाए तो इस ओवर की एक गेंद यहां से समाप्त होती हुई नजर आ रही है। रोशन तैयार, इस बार ये गेंद जरूर पैरों के ऊपर टकराती हुई नजर आ रही है। लेग बाइस के तौर पर एक और सिंगल रन। अंपायर सनी, इनका इशारा था लेग बाइस। इस सिंगल की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ नजर आ रहा है। कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 13 रन बगैर नुकसान। ये काफी बड़ी बात है इस टीम के लिए। इस बार देखिए शॉर्ट पिच गेंद, जरूर वहां पर गेंद हवा में नजर आती हुई। खिलाड़ी कोशिश करेंगे, वहां पर 2 रन पूरे किए, तीसरे की कोशिश। वहां पर वॉलेंटियर से वो बता रहे कि ये चौका है, तो पहला चौका आता हुआ बल्लेबाज सचिन पोपेटा के बल्ले से। रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए फिर एक बार गेंदबाज तैयार। एक और शॉर्ट पिच गेंद, काफी अच्छा शॉट वहां पर इनटू द गैप। गेंद जाती हुई डीप पॉइंट रीजन में, कोई खिलाड़ी नजर नहीं आ रहा है। जब तक कि खिलाड़ी पहुंचेंगे 2 रन जरूर पूरे होते हुए। कप्तान विजय पाटिल वहां पर भागते हुए नजर आए थे। इस गेंद के ऊपर 2 रन मिलते हुए 2 रनों की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ 19 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी तक बात करेंगे 4 गेंदों का खेल समाप्त होता हुआ। गेंदबाज रोशन तैयार, एक और तेज तर्रार गेंद वहां पर। अंपायर की उंगली आसमान की तरफ। विकेट नंबर पहला, सचिन पोपेटा बैक टू पैवेलियन।
की अंतिम गेंद शेष, नए बल्लेबाज आते हुए नंबर 3 पर वेंकी। वेंकी स्ट्राइकर एंड के ऊपर नजर आएंगे। इस ओवर की अंतिम गेंद, गेंदबाज रोशन तैयार, तेज तर्रार ये गेंद, जरूर यहां से डॉट नजर आती हुई गेंद। इसी के साथ ओवर नंबर दूसरा समाप्त। 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 19 रन। इस ओवर में 9 रन खर्च किए, एक सफलता जरूर मिलती हुई रोशन का, और 2 ओवर की समाप्ति के बाद कुल मिला के 19 रन यहां से लगते हुए। डीजे मैच को शुरू रखना है। बाज अखिल नजर आते हुए बैकवर्ड रीजन में गेंद जाती हुई, सिंगल पूरा किया दूसरे के लिए, जरूर वहां पर कोशिश कर रहे हैं, और दूसरा भी रन पूरा होता हुआ नजर आ रहा है। दो रन इस गेंद के ऊपर मिलते हुए। कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर की बात करेंगे तो 21 रन, 21 रन स्ट्राइकर एंड के ऊपर विराट है। अभी तक विराट की बल्लेबाजी की बात करेंगे, 8 गेंदों में 11 रन, लेकिन यही विराट है जिस खिलाड़ी ने इस मैदान के ऊपर 50 रन पूरे किए थे, और पापा ने 50,000 का इनाम इस खिलाड़ी के ऊपर लगाया था। इस खिलाड़ी को जरूर जितना बड़ा नाम है उतना बड़ा काम इस मैदान के ऊपर करना होगा, लेकिन काफी अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई। सुरेश मल्ला वहां पर थे इस गेंद के ऊपर, यह सिंगल मिलती हुई, सिंगल की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ 22 रन, 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। एक विकेट जरूर मैदान से बाहर हो चुका है। सचिन पोपेटा, जिन्होंने अगर बात की जाए तो 1 रन का योगदान दिया था, इस बार जरूर साझेदारी की जरूरत है इस टीम को। अभी तक बात करेंगे विराट पोपेटा और वेंकी, इन 2 बल्लेबाजों की बल्लेबाजी होती हुई। 22 रन स्कोर कार्ड के ऊपर, 9 गेंदों में 12 रन विराट पोपेटा बनाते हुए, और वेंकी जो अभी तक खाता नहीं खोल पाए, इस खिलाड़ी से भी काफी उम्मीद है टीम के कप्तान को। अब जरूर उम्र कम है, लेकिन इस खिलाड़ी को यहां से दमखम दिखाना होगा। फिर एक बार गेंदबाज तैयार है। इस बार देखिए तेज तर्रार गेंद विकेट कीपर द्वारा मिस किया, वहां पर सिंगल रन। 22 के तौर पर यह सिंगल रन, सिंगल की मदद से टोटल आगे बढ़ती हुई 23 रन, 23 रन स्कोर कार्ड के ऊपर। धीमी शुरुआत नजर आती भी, एक मुकाबले में भी तो हमने देखा था इसे ही धीमी शुरुआत थी, 18 गेंदों में 19 थी, लेकिन अंतिम ओवर में वहां पर 29 रन बनाए थे, और काफी अच्छे टारगेट के पीछे गए थे। लेकिन इस बार देखिए विराट की ये गेंद, मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में, खिलाड़ी वहां पर थे लेकिन मिस फील्ड होते हुए नजर आए। यहां से एक और डॉट गेंद की समाप्ति नजर आती हुई। अच्छी गेंदबाजी का नजारा दिखाते हुए अखिल,
संजोग इस गेंदबाज ने पहला ओवर फेंका था जहां पर 10 रन खर्च किए। रोशन पाटिल ने ओवर नंबर दूसरा फेंका जहां पर 9 रन खर्च किए और ये तीसरा ओवर जारी है। इस ओवर की अंतिम गेंद शेष। इस बार देखिए लगातार की ये दूसरी डॉट गेंद और ओवर की होती हुई समाप्ति। इस ओवर में कुल रन खर्च किए अकील ने 7, कुल मिला के रन बने 3 ओवर की समाप्ति के बाद 27 रन। तो जरूर अंतिम ओवर अभी भी शेष है, तब तक मौका देंगे हमारे डीजे मास्टर को। भालेराव यहां से तैयार, पहली गेंद ऊंचाई ज्यादा लंबाई कम, गेंद हवा में नजर आती हुई, लेकिन कोई खिलाड़ी नहीं है वहां पर। 1 रन इस गेंद के ऊपर जरूर मिलता हुआ। इस इनिंग का ये अंतिम ओवर है, यानी कि विराट आपको यहां से जरूर अब हाथ खोलने होंगे। 12 गेंदों में 16 रन जरूर। अगर रबर बॉल की बात करेंगे तो उतने ज्यादा नहीं है और टीम की जरूरत है, उस जरूरत को पूरा करना होगा अब विराट पोपेटा को। इस बार देखिए ये तेज तर्रार गेंद यहां से अंपायर द्वारा तुरंत वहां पर इशारा आता है। देखिए शॉर्ट पिच गेंद, काफी अच्छा शॉट वहां पर विराट का और गेंद जाएगी सीमा पार। अंपायर का इशारा था, वह माइटी 6 रन। थैंक यू डीजे। ये छक्का आता हुआ, टीम की टोटल रन संख्या 34 रन स्कोर कार्ड के ऊपर। एक विकेट जरूर खोया, लेकिन विराट अब रंग में आते हुए नजर आ रहे हैं। इस इनिंग की बात करेंगे, 3 गेंदों का खेल अभी भी यहां से शेष है। राइट आर्म राउंड विकेट से। इस बार देखिए गेंद टप्पा खाने के बाद नीचे रही थी, वहां पर एक और डॉट गेंद की समाप्ति होती हुई। भालेराव साहब भी काफी अच्छी तरीके से गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। जिस तरीके से अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में डीएसपी साहब हमारे मोहम्मद सिराज क्या गेंदबाजी करते हैं, उसी तरीके की गेंदबाजी की छवि नजर आती हुई भालेराव साहब में। फिर एक बार गेंदबाज तैयार रहेंगे यहां से जरूर फंबल होते हुए। मंच के ऊपर भी हमारे मुंबई पुलिस के राजू भाई नरले साहब भी इनका यहाँ पर शुभागमन होता हुआ, उनका भी हम स्वागत करेंगे। ढेर सारे खिलाड़ी ऐसे हैं जो मुंबई पुलिस में तैनात है और जरूर राजू भाई भी वाइड का इशारा आता हुआ, एक और रन अतिरिक्त के तौर पर मिलते हुए। कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर 35 रन, 35 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए एक लो टोटल जरूर कहा जा सकता है। रबर बॉल में ये टोटल काफी कम है अगर बात की जाए तो। फिर एक बार भालेराव साहब तैयार, शॉर्ट पिच गेंद वहां पर थी, पुल करने की कोशिश लेकिन नाकामयाबी। एक और डॉट गेंद की समाप्ति होती हुई। इस ओवर की यहां से जरूर अंतिम गेंद शेष। शॉर्ट पिच गेंद और ये गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर। यहां से जरूर पहला इनिंग समाप्त होता हुआ नजर आ रहा है। पहले इनिंग के समाप्ति के बाद टोटल बनता हुआ 41 रन और 42 रनों का टारगेट जंक्शन 11 टीम के सामने रखा है। ये टारगेट का पीछा किस तरीके से करेंगे अगले सत्र में हम जरूर देखेंगे, लेकिन मौका देंगे हमारे डीजे मास्टर को।
करायची चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. धन्यवाद अमितजी. आणि पुनश्च एक वार आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुणे, क्रिकेट खेळाडू आणि तमाम क्रीडा रसिक, जे क्रीडा रसिक प्रत्यक्ष मैदानावरती येऊ शकले नाहीत मात्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्याशी जुळले गेले, त्या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आज खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर रामदास शेवाळे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून आयोजित सन्माननीय आनंद माने अर्थातच माने सरकार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जिल्हा प्रमुख चषक 2025 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. एक दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा आणि पहिल्या फेरीतील ही अंतिम लढत 16 संघांचा समावेश असणारी एकदिवसीय पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. एकूणच जर पाहिलं तर पुढील आठवड्यामध्ये अर्थातच 10 ऑगस्ट 2025 रोजी आपल्याला आणखीन एक पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं कळंबोली क्रिकेटमध्ये ज्यांचं अत्यंत बहुमूल्य योगदान राहिलं असे स्वर्गीय संभाजी घोरपडे यांच्या स्मरणार्थ आयोजित श्री गणेश एकदंत स्पोर्ट्स कळंबोली आयोजित ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा असेल. त्यामुळे सर्व संघांना आणि सर्व खेळाडूंना देखील विनंती आहे की याही स्पर्धेमध्ये आपला सहभाग हा अपेक्षित आहे. आणि येत्या रविवारी ही स्पर्धा मात्र याच मैदानावरती आपल्या सर्वांच्या भेटीला येते. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण संभाजी घोरपडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली देत आहोत. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण ही जरूर प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देत आलेलो आहोत, कारण कळंबोली क्रिकेटसाठी त्यांनी दिलेलं योगदान हे सर्वाधिक महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी एक भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला याच मैदानावरती पाहायला मिळेल. येणाऱ्या टेनिस संघामध्ये देखील अनेक स्पर्धा आपण त्यांच्या नावे जरूर याच मैदानावरती पाहणार आहोत. खरं तर कळंबोली इंटर कॉलनी क्रिकेट आज आपण या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय. अर्थातच या मैदानावरती बहुतांश इंटर कॉलनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. कळंबोलीतील जवळपास 16 संघांचा समावेश असणाऱ्या या पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील अंतिम सामन्याकडे आपण वळलो आहोत. पहिल्या सत्रामध्ये धावा उभारल्या गेल्या. योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. 41 आणि 42 धावांचं लक्ष उभारलं गेलंय. खरं तर जंक्शन संघ देखील पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या बहुतांश संघांची ही स्वप्न पूर्ण झालेली आहेत, परंतु जंक्शन संघ सातत्यानं ही 5वी स्पर्धा खेळतोय आणि पहिल्या विजयाच्या अद्यापही प्रतीक्षेत आहे. आज जर आपण विचार केला तर विकी पाटील स्ट्रायकिंग एंडला आपल्या डावाची सुरुवात करतील. माफ करा, संजोग आहेत. स्ट्रायकिंग एंडला संजोग, नॉन स्ट्रायकिंग एंडला तर या ठिकाणी मात्र सामन्याला सुरुवात दमदार पाहायला मिळते. पहिला चेंडू अगदी रडारमध्ये सापडलाय संजोगच्या आणि अक्षरशः चेंडूला फेकून दिलाय लॉंगन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांन करता या ठिकाणी मात्र आउटसाइड द ऑफस्टमचा चेंडू होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळायचा मानस होता, परंतु उजव्या यष्टी बाहेरचा हा चेंडू होता. बॅटीचा आउटर एज घेत मात्र केवळ पॉइंट आणि गलीच्या मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल मात्र धाव फलकावरती येईल. सुरुवात दमदार होणं गरजेचं आहे. 42 धावांचा पाठलाग आहे. चला दुसऱ्या फेरीतील पहिली लढत असेल रॉयल बी विरुद्ध लेट राहुल बाई 11. या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे टॉससाठी आपण संपर्क करायचा आहे. सुरेश मल्ला थोडासा अडचणीमध्ये जरूर पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा पहिलं षटक हाताळलं जात आहे. गोलंदाज आहेत विघ्नेश. विघ्नेशला देखील ठाऊक आहे की ऑफसाईडचा जो झोन आहे तो या फलंदाजाचा स्ट्रॉंग झोन आहे आणि त्या झोनपासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. यावेळेला मात्र आउटसाईड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न, लीडिंग एज आणि एस्टनच्या पाठीमागे कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एसटी रक्षकाचा झेल टिपलाय आणि पहिला हात जंक्शन संघाला.
आणि जर डीजे पोपेटा कन्स्ट्रक्शन संघाला सामना जिंकायचा असेल तर मात्र रेग्युलर इंटरव्हलला तुम्हाला विकेट्स मिळवाव्या लागतील आणि सुरेश मल्लासारखी महत्त्वाची विकेट विशेषण पहिल्या षटकामध्ये मिळवली आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही विकेट्स मिळवलं होता त्यावेळेला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो आणि नवीन फलंदाजाला आल्या आल्या मोठी फटकेबाजी करणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. आणि जर का दबाव निर्माण करायचा असेल तर सातत्यानं तुम्हाला गोलंदाजीच्या माध्यमातून असे प्रश्नचिन्ह विचारावे लागतील. नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 विकी पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या खेळाडूची देखील विकेट सर्वाधिक महत्त्वाची असेल. संजोग चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करतायत परंतु इथे विकी पाटील थोडासा मी म्हणेन की फॉर्मशी झगडताना आपल्याला जरूर पाहायला मिळतो. आउटसाईड द ऑफस्टमचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न सातत्यानं विघ्नेशच्या गोलंदाजीचं हे वैशिष्ट्य राहिलं आहे. तो विकेट टू विकेट गोलंदाजी करत नाही तर आउटसाईड द ऑफस्टम एका सेफ झोनमध्ये एका कॉरिडॉरमध्ये गोलंदाजी करताना आपण त्याला सातत्यानं पाहतो आणि हेच या गोलंदाजाच्या यशस्वीतेचं गमक आहे. कारण विकेट्ससाठी तुम्ही 6 चेंडूंमध्ये 6 विकेट्स मिळवू शकत नाही परंतु 6 चेंडूमध्ये जर तुम्ही 2 ते 3 चेंडू निर्धाव टाकले तर विपक्षी संघावरती दबाव हा नक्कीच निर्माण करू शकता. लगातार 2 चेंडू डॉट केल्यानंतर भले भले फलंदाज हे आपली विकेट सॅक्रिफाईस करताना किंवा विकेट फेकताना पाहायला मिळतात. याही वेळेला संधी होती परंतु थोडंसं बॉडीचा बॅलन्स बिघडला जात आहे. कदाचित या षटकातील ही दुसरी विकेट होऊ शकली असती आणि जी महत्त्वाची विकेट होती परंतु ही संधी मात्र या ठिकाणी गमावली जाते. लेट राहुलबाई 11 संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण लगेच संपर्क करायचा आहे. रॉयल बीच संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. अमन लोहिया जर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच या पटकन लगेचच संपर्क करा. आज त्या ठिकाणी जर पाहिलं तर दोन्ही संघनायक उपलब्ध आहेत आणि जाऊयात आपण टॉस या ठिकाणी करण्यासाठी आणि टॉस करण्यासाठी मी अर्थातच विनंती करेल आदरणीय राजू नरळे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते मात्र आपण पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत या ठिकाणी असणार आहे. खरं तर राजू भाऊंची आज कमतरता जरूर जाणवली. अवघ्या 9 धावेनं संघ हरला आणि कदाचित राजू भाऊ जर असते तर फलंदाजी आणि गोलंदाजी हे दोनही मी म्हणेन की ॲडव्हान्टेज JMFF संघाला म्हणजे जय मल्हार फोर्स फिटनेस संघाला जरूर मिळालं असतं परंतु रॉयल बी संघाने या ठिकाणी टॉस जिंकलाय. दुसऱ्या फेरीतील पहिल्या लढतीकडे आपण काही क्षणातच वळणार आहोत. चला जास्तीचा वेळ या ठिकाणी घेतला जातोय प्लीज. गोलंदाजीमध्ये खूप चांगली कामगिरी राहिली विघ्नेशची. नवीन गोलंदाज यज्ञेशच्या हातामध्ये इथे मात्र चेंडू सोपवला गेलाय. आणखीन एक युवा गोलंदाज आहे. या गोलंदाजाची सातत्यानं चर्चा होते नो डाऊट. मी म्हणेन डीजी कन्स्ट्रक्शन पोपेटा संघाच्या फलंदाजाच्या यादीमध्ये जसं विराटचं नाव युवा खेळाडूमध्ये घेतलं जातं ना तसं यज्ञेशचं नाव मी म्हणेन गोलंदाजी मध्ये हा कमालीचा गोलंदाज आहे. अगदी या सामन्याचं समीकरण या षटकानंतर आपल्या समोर चित्र जरूर स्पष्ट होईल. जर का यज्ञेशचं हे षटक यशस्वी राहिलं ना तर जंक्शन संघाला मात्र थोडासा जो विजयाचा मार्ग आहे हा खडतर करण्याचा प्रयत्न या गोलंदाजीमध्ये जरूर पाहायला मिळेल. यावेळेला मात्र स्नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जाणार का परंतु नाही आहे. इथून जर आपण विचार केला तर दोनही खेळाडूंमध्ये थोडंसं मिसकम्युनिकेशन जरूर पाहायला मिळालं. या खेळाडूची गुणवत्ता काय मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की यज्ञेशला तुम्हाला हलक्यात घेता येणार नाही आहे. हा गोलंदाज एक जबरदस्त गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीची शैली त्याच्या गोलंदाजीचा वेग सटीक लाईन आणि लेंथ या सर्व गोष्टी संघासाठी उपयुक्त आहेत. आणि अगदी एखाद्या सामन्यामध्ये जर तुमचा बॅकफूटवरती संघ असेल ना तर अशा प्रकारच्या गोलंदाजीनं तो पुन्हा एकदा ड्रायव्हिंग सीटवरती आणण्याची धमक आपल्या गोलंदाजीमध्ये ठेवतो. तोच गोलंदाज यज्ञेश. यावेळेला मात्र आउटसाईड द ऑफस्टमचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू आणखीनच बाहेर निघतोय. पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. अवांतरचा इशारा जरूर होईल. पहिल्या चेंडूवरती थोडीशी दुविधा मनस्थिती जरूर पाहायला मिळाली दोनही खेळाडूंची. धाव घ्यायची की नाही यामध्ये दोनही खेळाडूंमध्ये थोडंसं मिसकम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळालं. संधी होती कदाचित जर त्या संधीचं सोनं करता आलं असतं तर जंक्शन संघाला पुन्हा एकदा बॅकफूटवरती ढकलण्यामध्ये यशस्वी ठरला असता. परंतु क्रिकेट आहे जर तरनं क्रिकेट खेळला जात नाही. परंतु यज्ञेश पहा कमालीची गोलंदाजी. डावकरे हाताचा गोलंदाज आहे. उजव्या हाताच्या फलंदाजाविरुद्ध नॅचरल अँगल क्रिएट करतोय आणि त्या अँगलमध्ये मात्र काय कमालीची गोलंदाजी. अशा प्रकारची गोलंदाजी जर होत राहिली तर मात्र या 42 धावा देखील आव्हानात्मक ठरू शकतात. खरं तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचा भाकीत तुर्तास या ठिकाणी करणं योग्य ठरणार नाही आहे. परंतु जंक्शन संघ यावेळेला आउटसाईड द ऑफ स्टंपचा चेंडू आउटर एज
सिंगल धावफलकावरती येईल. सिंगलपेक्षा जास्त या ठिकाणी घेण्याचा प्रयत्नही नसेल आणि मिळणार देखील नाही आहे. सिंगल आली आहे. सिंगलना धावसंख्या 1 गडी बाद 11. प्रणय सातत्यानं चर्चा करतायत. युवा खेळाडूंना या ठिकाणी बॅक करण्याचं काम केलं जात आहे. सचिन देखील आपल्याला पाहायला मिळतात इन ॲक्शन. त्याबरोबर प्रणय देखील गोलंदाजांना काही कानामंत्रणा जरूर या ठिकाणी देत असताना या सर्व गोष्टी युवा खेळाडूंना घेऊन ज्यावेळेला तुम्ही मैदानावरती उतरता त्यावेळेला सातत्यानं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेला हो कमालीचा चेंडू पहा, वेग पहा या चेंडूवरती. कमालीची गोलंदाजी आहे. सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करणं. टाळ्यांचा गजर, शिट्ट्यांचा आवाज जरूर आपल्याला या ठिकाणी ऐकायला येतोय आणि येणाऱ्या प्रत्येक डॉट बॉल नंतर हा आवाज आणखीनच वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. 14 चेंडू आणि 31 धावांची गरज सामन्यामध्ये आणण्याचं काम केलंय. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता. बचावात्मक पवित्रा पाहायला मिळाला. इथे मात्र मिसकम्युनिकेशन होणार का? पुन्हा एकदा अगदी त्याच प्रकारचं चित्र, परंतु इथे सावरलंय स्वतःला. कोणत्याही प्रकारे धोका नाही आहे. दुसरी धाव घेण्याचा मानस देखील पाहायला मिळत नाही आहे. सिंगल आली आहे. सिंगलनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर 12 धावा. 1 गडी बाद 12. येणारे 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 30 धावांची गरज. 13 चेंडू 30 धावा. यज्ञेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती. कमालीचा वेग आहे या गोलंदाजाकडे, कमालीची गुणवत्ता आहे आणि जो विश्वास दर्शवला होता संघनायकानं त्या विश्वासाला सार्थ गोलंदाजी या ठिकाणी करत असताना इथे मात्र चूक होतीये की काय? एक धाव जरूर घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न इथे होईल. डेंजर एंडकडे आहेत संजोग. 2 धावा देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होणार का? नकार आलाय. एक चांगला निर्णय. यावेळेला मात्र चांगले कम्युनिकेशन दोनही खेळाडूंमध्ये पाहायला मिळालंय आणि अंतिम चेंडूवरती आल्या धावा 2. या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 1 गडी बाद 14. 2 षटकांच्या समाप्त्याखेर उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू शिल्लक, 28 धावांची गरज. बरेचसे युवा गोलंदाज या संघामध्ये आहेत. ज्या गोलंदाजामध्ये मात्र धमक जरूर आहे. आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवण्याची. सचिन त्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर प्रणय आहेत. प्रणय बरोबर इथे जर आपण विचार केला तर विराट देखील चर्चा करतायत कशा प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे, कोणत्या गोलंदाजाची निवड केली जाईल. युवा खेळाडूंचा भरणा या संघामध्ये जरूर पाहायला मिळतोय. क्रिकेटबद्दल असणारी त्यांची जाण, क्रिकेटबद्दल असणारं त्यांचं प्रेम आणि क्रिकेटमधलं जे कौशल्य आहे त्या कौशल्याच्या बळावरती मात्र इथे गोलंदाजीची निवड केली जाते. नवीन गोलंदाज आपण पाहतोय तर ओमकारच्या हातामध्ये इथे मात्र चेंडू सोपवला गेलाय. 4 षटकांच्या सामन्यांमध्ये तिसरं षटक हे नेहमी सामन्याचं चित्र स्पष्ट करणारं षटक असतं असं आपण बहुतांश वेळेला म्हणतो. या ओमकारच्या षटकामध्ये कशा प्रकारचा मारा होतोय? कारण 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 28 धावांची गरज आहे. प्रति षटक 14च्या सरासरीनं मात्र तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे. चला खेळाडूंना विनंती मित्रांनो, थोडंसं स्पीडअप करा. जास्तचा वेळ आपल्याला टीम मीटिंगमध्ये घेता येणार नाहीये. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या आणि सामन्याला सुरुवात करा. विकी पाटील आत्तापर्यंत जर पाहिलं तर आपल्या नावारूपाला साजेसा खेळ त्याच्या बॅटमधून या इनिंगमध्ये आलेला नाही आहे. संजोगचा विचार केला तर सुरुवात षटकारानं केली, परंतु त्यानंतर मात्र संजोगला देखील फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही आहे. या दरम्यान सचिन ठोंबरे अर्थात चिवा यांचा देखील या ठिकाणी शुभागमन होते. तर त्यांना देखील विनंती असेल की आमच्या मुख्य मंचावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेला आउटसाईड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. आणखीनच बाहेर निघणारा व ओमकारकडे देखील गती आहे, नो डाऊट. गतीनं बीट करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु ज्यावेळेला तुम्ही अतिरिक्त गती भरण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला दिशेवरचं नियंत्रण हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. हो, यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न केवळ लीडिंग एज. सिंगल धाव फलकावरती आले आहे. प्रत्येक एका धावेनंतर मात्र या ठिकाणी जो दबाव आहे, जे समीकरण आहे ते बदलतं आपल्याला पाहायला मिळणार आहे. दबाव वाढत जाणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघावरती आणि तो दबाव तुम्ही कशा पद्धतीनं झेलता हे देखील सर्वाधिक महत्त्वाचं आहे. संजोग पहिल्या चेंडूपासून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. ॲज अ सलामीवीर फलंदाज म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये आला होता. 6 चेंडूंचा सामना करत त्याच्या वैयक्तिक खात्यामध्ये त्यानं 10 धावा जमा केल्या, ज्यामध्ये एक उत्तुंग षटकार देखील पाहायला मिळाला आहे. हो, यावेळेला
एक्स्ट्रा बाउन्स आहे, खांद्यांचा वापर आहे. ओमकारचा जर विचार केला तर गती भरण्याचा प्रयत्न वारंवार त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि हेच कारण आहे की ज्यामुळे 2 अवांतर चेंडू आतापर्यंत त्यानं या षटकामध्ये हाताळलेत. गती जर का नियंत्रित केली, अचूक टप्पा जर का या ठिकाणी साधला गेला तर मात्र चांगली गोलंदाजी तो देखील करू शकतो. यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी आहे. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील, परंतु तोपर्यंत मात्र संजोग पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत. सेफ सिंगल धाव मात्र धावफलकावरती आली आहे. कदाचित डायरेक्ट हिट केला असता तर चेंडू ओव्हरथ्रो होऊ शकेल की काय या विचारानं कदाचित तो चेंडू त्यांना थ्रो केला नाहीये. एक चांगला निर्णय, त्याला ठाऊक आहे एकेरी दुहेरी धावेनं फारसा मी म्हणेन की फरक पडणार नाहीये, परंतु जर का एक्स्ट्रा धावा गेल्या तर मात्र संघ अडचणीमध्ये जरूर येऊ शकतो. अजूनही येणारे 10 चेंडू आणि 24 धावांची गरज. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे, परंतु यावेळेला बऱ्याच कालावधी शांत बसणारा विकी पाटील मात्र अचानक आक्रमक होताना पाहायला मिळतोय. त्यानं पाहिलं शॉर्ट लेनचा चेंडू आहे, पुल केलाय, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. हर तरफ है ये शोर. तर पुरेश एक वार आपण जाऊया तर मैदानाच्या दिशेनं. पहा, बऱ्याच कालावधी शांत बसणारा विकी पाटीलनं मात्र निर्णायक क्षणाला एक आक्रमक स्ट्रोक आपल्या बॅटमधून दाखवलाय आणि पुन्हा एकदा सामना बॅलन्स करण्याचा प्रयत्न विकीच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. परंतु इथे मात्र पहा, प्रत्युत्तर येणं अपेक्षित होतं आणि ते प्रत्युत्तर ओमकारनं मात्र त्याच्या वेगाच्या माध्यमातून दिलंय. टप्पा पडल्यानंतर यावेळेला चेंडू काहीसा लो राहिलाय. हा जो अनइव्हन बाउन्स आहे ना, तो फलंदाजांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. अजूनही येणारे 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत ओमकार या गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून. फुलर लेनचा चेंडू होता, सचिन वेगानं चेंडूवरती झेपावतात. इथे मात्र डायरेक्ट हिटची संधी आहे का, परंतु नकार. सिंगल मात्र या ठिकाणी धावफलकावरती जरूर असेल. सचिनने ओळखलं की इथे ओव्हरथ्रोनं एक्स्ट्रा धावा देण्यापेक्षा सिंगल जाणं हे नेहमीच संघासाठी फायदेकारक असेल. आणखीन समीकरणामध्ये बदल पाहायला मिळतो. येणारे 7 चेंडू आता शिल्लक आणि 17 धावांची गरज. धावसंख्या धावफलकावरती 25 यावेळेला पॅडलाईन वरचा चेंडू होता, मनगडाच्या साह्यानं चेंडू वळवलाय. कदाचित स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल की काय, परंतु नाही. दुसरी धाव देखील या ठिकाणी घेतली जाते. 2 धावा अंतिम चेंडूवरती येत आहेत आणि इक्वेशन आता मात्र शेवटच्या षटकापर्यंत पोहोचत आहे, कारण शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 42 धावांचं लक्ष गाठत असताना धावा धावफलकावरती आल्या 27, म्हणजे शेवटचे 6 चेंडू शिल्लक. विजयासाठी 15 धावांची गरज. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक.
संघनायक मात्र पूर्णपणे आपल्या खांद्यांवरती ही जबाबदारी स्वीकारत असताना कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट. शेवटच्या 6 चेंडू शिल्लक, 15 धावांची गरज. एकीकडे जंक्शन संघाचा संघनायक युवा अर्थातच विकी पाटील स्ट्रायकिंग एंडला आणि इकडे जर आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय विराट पोबेडा. दोघांच्या हातामध्ये संघाचं भवितव्य. पहिला चेंडू मात्र डॉट आलाय. टाळ्यांचा गजर सांगून जातोय की होय विराट या ठिकाणी हा सामना आपल्या संघाला जिंकावून देणार का. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर थोडासा दबाव होता. त्या दबावामधून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत मोठा फटका जरूर खेळायचा होता विकीला, कारण 5-15चं समीकरण होतं. आता मात्र समीकरण बदलतंय. पहिल्या 2 चेंडूंवरती विराटनं मात्र कमालीची गोलंदाजी केली. अवघी 1 धाव त्यानं खर्च केली आहे. अजूनही येणारे 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. सामना बॅलन्स आहे. संजोग पहिल्या षटकापासून मैदानावरती उभा आहे. सलामीला आलेला हा फलंदाज 11 धावांचं योगदान त्याने या इनिंगमध्ये संघासाठी दिलंय. परंतु विराटचं कौतुक करावं लागेल. कमालीची गोलंदाजी आहे. जबरदस्त स्पेल. पहिल्या 3 चेंडूमध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा फटका नाहीये. अवघ्या 2 धावा इथे मात्र विराटनं दिल्यात आणि काय कमालीची सुरुवात आपल्या संघाला. शेवटच्या षटकात कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट. संघनायक कसा असावा याचं उत्तम उदाहरण देत असताना फलंदाजीमध्ये जे जमलं नाहीये ते मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून सार्थ करण्याचा प्रयत्न. परंतु मित्रांनो विकी पाटील हा देखील एक युवा खेळाडू आहे. गेली 2 ते 3 वर्षामध्येचा त्याचा प्रवास जर आपण पाहिला तर याही खेळाडूमध्ये धमक जरूर आहे. इथून किमान 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल फलंदाज विकीकडून. परंतु विराट त्या पद्धतीची गोलंदाजी करणार का. आणखीन एक चांगला चेंडू आहे. आता मात्र सामन्यामध्ये मी म्हणेन ड्रायव्हिंग सीटवरती आपल्या संघाला घेऊन गेलाय, कारण इक्वेशन बदलता येणार आहे. 2 चेंडू शिल्लक, 13 धावांची गरज आणि कंपल्सरी 12 धावा. तर सामना मात्र या ठिकाणी कमालीचा आपल्याला पाहायला मिळतोय. विराट जबरदस्त गोलंदाजी. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून स्वतःला सिद्ध करत असताना विराट कमालीची गोलंदाजी करतोय. 42 धावा डिफेंड करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. परंतु इथे मात्र पाहिलं तर आणखीन एक जबरदस्त चेंडू, स्विंग अँड मिस. इथे अभिनंदनाचा वर्षाव होतोय विराट वरती. जवळपास जणू हा सामना त्यानं आपल्या संघाच्या बाजूने झुकावलाय. केवळ औपचारिकता या सामन्यामध्ये बाकी. इथे जर का गोलंदाजीमध्ये चूक झाली नाही तर अगदी जी औपचारिकता आहे ती पूर्ण केली जाईल. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. अजूनही शेवटचा 1 चेंडू शिल्लक, 12 धावांची गरज. जवळपास या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आणि विराटला देखील ठाऊक आहे की शेवटच्या चेंडूवर षटकार आला तरी हरकत नाही आहे, परंतु विजय हा आपल्या संघाचा सुनिश्चित असणार आहे. कदाचित याच गोष्टीची संकल्पना, याच गोष्टीची कल्पना इथे प्रणय देत असताना 23 पैकी 8 चेंडू डॉट खेळले गेलेत. हेच कुठेतरी मी म्हणेन की पराभवाचं कारण ठरतंय की काय. परंतु अजूनही कोणताही संघ पराभूत झालेला नाहीये, कोणताही संघ विजेता ठरलेला नाहीये. शेवटचा 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि गरज आहे विजयासाठी 13 धावांची. ओहो हो, कमालीची गोलंदाजी या ठिकाणी. अंतिम षटकामध्ये देखील या धावा डिफेंड केल्या गेल्या. विराटनं धावा खर्च केल्या. जरूर शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू रोखला गेलाय. यस, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव तर विजेत्या संघाचं करूयात आपण हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि जाऊयात या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे.